आता खासदार फुटला तर त्यांच्या मतदारसंघात राडे घालणार। खासदारांच्या फुटीवरून खासदार संजय राऊत यांनी ही आक्रमक प्रतिक्रिया दिली। तुडवा असा आदेश आम्हाला बाळासाहेब ठाकरे देऊन गेले होते असंही राऊतांनी। आता जर कोणी अशा प्रकारे बेईमानी करणार असतील तर त्यांना सोडायचं नाही। त्यांच्या मतदारसंघात जाऊन राडे करायचे। पवार साहेब म्हटले मी स्वतः अशा जाहीर सभा घ्यायला त्या भागात जाईन तुमच्या बरोबर। कोणीही कुठल्याही पक्षाचा खासदार फुटला तर त्याला आता मोकळीक द्यायची नाही आणि त्याला धडा शिकवायचा। साधा विषय आहे, मीटिंग कशा करता बोलवले, व्हीप कशा करता काढलाय, ती मीटिंग झाल्यावर तुम्ही हे प्रश्न आम्हाला विचारले ते त्याची उत्तरं देता येतील। पण एक सांगतो, बाळासाहेब ठाकरेंचा जो आदेश जो आम्हाला देऊन गेले तुडवा। खासदार ओमराजे निंबाळकर आहेत कुठे? बाणेरमधील घरी देखील ओमराजे नसल्याची माहिती आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या दिल्लीतील बैठकीला ओमराजे हजर राहणार का हा सवाल उपस्थित होतोय। मात्र आत्ताच्या क्षणाला खासदार ओमराजे निंबाळकर नेमके आहेत कुठे हा प्रश्न अधिक महत्त्वाचा। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, या संदर्भातली माहिती देतील। ज्ञानेश्वर। अगदी बरोबर आहे विक्रांत की आपण कालपासून या सगळ्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतोय। खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर नेमके कुठे गेलेले आहेत? कारण या सगळ्या आत्ताच्या धामधुमीमध्ये त्यांची जी भूमिका आहे ती वेट अँड वॉचची असेल अशा पद्धतीची सगळी चर्चा आपल्या कानावरती पडतेय। बाणेरमध्ये सध्या मी आहे। पुण्यातल्या बाणेरमधल्या या माझ्या पाठीमागे असलेल्या इमारतीमध्ये 10व्या मजल्यावर ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचा फ्लॅट आहे आणि याच घरी ते काल होते अशा पद्धतीनं त्यांनी स्वतः काही जणांकडे माहिती दिलेली होती। मात्र ते आपल्याला काल या घरी नसल्याचं समजलं। आजही आपण जर सकाळपासून बघितलं तर ते या बाणेरमधल्या त्यांच्या घरी नसल्याची माहिती आहे। अगदी काही वेळापूर्वीच म्हणजे 11 वाजता संसदीय दलाची ठाकरेंच्या शिवसेनेच्या संसदीय दलाची जी बैठक आहे ती बैठक सुरू होणार होती आणि या बैठकीला ते दिल्लीमध्ये उपस्थित राहणं बजावलेल्या व्हीप अनुसार अपेक्षित होतं। मात्र ते सध्या पुण्यातल्या त्यांच्या बाणेर परिसरातल्या या इमारतीमध्ये सुद्धा नाहीत। दिल्लीमध्ये ते या बैठकीला उपस्थित राहतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या सगळ्या निमित्तानं ओमप्रकाश राजे निंबाळकर त्यांच्या मतदारसंघामध्ये देखील नाहीत। काल ते दिल्लीला जाऊन आल्याची जी माहिती आहे ती आपल्याला समजली आणि त्यांच्याकडून जी माहिती दिली गेली होती की ते जिममधून घरी जातायत, जिममध्ये गेले होते। मात्र अशा पद्धतीनं कुठेही ते त्यांच्या जिममध्ये देखील आढळून आले नाहीत किंवा त्यांचं बाणेरमधलं जे पुण्यातलं निवासस्थान आहे या घरी देखील ते आढळून आलेले नव्हते। आजही सकाळपासून आपण जी माहिती घेतली त्यामध्ये ओमप्रकाश राजे निंबाळकर हे त्यांच्या मतदारसंघामध्ये देखील नाहीत, त्यांच्या बाणेरमधल्या निवासस्थानीही नाहीत आणि दिल्लीमध्ये जी आता संसदीय दलाची बैठक सुरू होते त्या बैठकीला ते उपस्थित राहण्याची देखील शक्यता अत्यंत कमी आहे। आणि म्हणून प्रश्न उपस्थित होतोय की ओमप्रकाश राजे निंबाळकर नेमके कुठे गेलेले आहेत? या सगळ्या आत्ताच्या परिस्थितीत 20 तारखेनंतर ते त्यांची भूमिका जाहीर करतील अशा पद्धतीची जी माहिती आहे ती त्यांनी त्यांच्या मतदारसंघातल्या स्थानिक प्रतिनिधींना, वार्ताहरांना दिलेली आहे। जो निकाल त्यांच्या वडिलांच्या हत्येच्या निमित्तानं 20 तारखेला येणार आहे हा निकाल आल्यानंतर त्यांची राजकीय भूमिका, राजकीय पक्ष कोणत्या पक्षामध्ये ते असतील हे ते जाहीर करतील अशा पद्धतीची माहिती मिळते। तेव्हा आपल्याला 20 तारखेपर्यंत वाट पाहावी लागते की आज 11 वाजताची बैठक सुरू होणार आहे दिल्लीमध्ये। या बैठकीच्या निमित्तानं काही आणखी स्पष्ट माहिती आपल्याला समजते, यावर लक्ष ठेवावं लागेल। धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।